दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पाटील गाव वडगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली आता काय काय म्हणणार आहे अभंग म्हणा वा 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 चालू करा गोकुळा गोकुळा हा सांगाना देवाचे गाव किती दूर वा वा सांगाना देवाचे गाव किती दूर सांगाना देवाचे गाव किती दूर ओ बडे बोल तुझे ऐकोनी मजला ओ बडे बोल तुझे ऐकोनी मजला आनंद झाला माझ्या मनाला आनंद झाला माझ्या मनाला सोडून जाऊ नको दूर सोडून जाऊ नको दूर माझं नाव आहे वैजयंती बाबुराव कुकळे वैजयंती बाबुराव कुकळे राहतो फलटणला एक दुकाना घेते वा वा ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी विठ्ठलाची गाथा ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी विठ्ठलाची गाथा बाबुरावचं नाव किती चरणी ठेवून माता वा अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्णाने केले सारथ्य दीपक तेजस्वीच्या संसारात होळी सर्वांचे आदरातिथ्य सर्वांनी पुण्याला या वा माझे नाव मधुकर गजानन कुलकर्णी मी बँक ऑफ इंडियात होतो आणि असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून रिटायर झालो आणि ते सुद्धा विशाखापट्टणमला 3 वर्ष शेवटची पोस्टिंग अरे होतो वा आणि विनायक कुलकर्णी यांनी आम्ही कोल्हापूर मुख्य शाखेत एकत्र काम केलेलं आहे तर ते काम करत असताना त्यांची कला काय आम्हालाही माहिती हे नव्हतंच जे जसे ते रिटायर झाले आणि तसं जे त्यांनी कामाला वाहून घेतलं की नाही ते आज सगळ्यात आम्ही बघतो आणि मी त्यांच्या घरी गेलो घरी गेलं की त्यांना प्रत्येक वेळी सांगत असतो जरा तब्येत सांभाळून तुम्ही एवढं करा त्याची व्याप बघून की नाही असं वाटतं की बाबा जरा हे करायचं थोडं थोडं बाबा तब्येतीची पण काळजी घेतली पाहिजे तर ते एकदमच हे आहे फॉरवर्ड आहे आणि त्यानंतर आता सांगायचं तर माझा मुलगा MS वूड जर्मनीत असतं मुलगी पण बेसिकला हे मुलगी CA झालेली आहे जावई पण CA आहे ते दोघे पुण्यात असतात त्यानंतर रिटायरमेंट काम केलं असेल तर ते म्हणजे मी आता सध्या शेतकरी आमची माझी वडिलांची 6.5 एकर जमीन होती आणि बँकेत असताना 3.5 एकर जमीन मी विकत घेतली आणि ती अशी सगळी कोड होती आणि वडिलांच्याकडे काही साधन नसल्यामुळे ते काही प्रयत्न म्हणजे त्याला काही सुधारणा करता आली नाही तर ती गेली 4 वर्ष 19ला रिटायर झालो 4 वर्षात मी पूर्ण ती सगळी लँड डेव्हलप केली पूर्ण डेव्हलप करून तिथं 2 विहिरी 3 बोर मारून आता सध्या या वर्षी सगळं 10 एकर ठिबक सिंचन केलं आणि त्यामध्ये मी सध्या 4 एकर ऊस घेतो आणि 6 एकर सोयाबीन आणि तंबाखू घेतो. मी अरुणा कुलकर्णी माझे मिस्टर आणि विनायक कुलकर्णी साहेब दोघंही एकाच बँकेतले माझी ही यांच्याबरोबर पहिलीच ट्रिप आहे माझं पण बाहेरच्या देशात आणि फॉरेनमध्ये किंवा भारतामध्ये बऱ्याचशा ठिकाणी मी फिरून आली आहे पण साहेबांच्या बदल्यांमुळं आणि मुलांच्या शिक्षण आणि घरच्या ह्याच्यामुळं माझ्या वैयक्तिक ह्याच्यामध्ये मी हाऊसवाईफच आहे पण मला संगीताची प्रचंड आवड आहे आणि मी संगीतामध्ये MA केलेलं आहे मी सध्या MCOM आहे आणि मी सध्या आर्ट ऑफ लिव्हिंगचं पण काम करते आता आपण चित्रकूटला जाणारच आहोत ते श्रीरामांची फक्त 2 वाक्य मी म्हणते रामा रामा
कोल्हापूरची. माझ्या विनायक कुलकर्णी. माझ्या भावाचे खास दोस्त आहेत. माझ्या भावाचं तू जा, तू चांगला ट्रिप चांगला काढतोय, तू जा त्याच्याबरोबर चांगला एन्जॉय घेऊन ये. माझ्या भावाने सांगितलं म्हणजे ट्रिप एन्जॉय केली आहे, छान झालं, चांगलाच होतं. कारण तो पूर्वीपासून आमच्या घरी येतोय, भावासारखाच आहे माझ्या. मी मनीषा नांदेडकर, राहणार सातारा. मी 24 वर्ष खाजगी कंपनीमध्ये जॉब केला. आता मी रिटायर आहे आणि मी एसटीची ही माझी पहिली सहल आहे. आताचे 2 दिवस तरी मजेत गेले. इथून पुढे पण जातील ही अपेक्षा. मी नाना कुलकर्णी, विनायकचा मोठा भाऊ. मी कोऑपरेटिव्ह ऑडिटला 30 वर्ष काम केलेलं आहे, रिटायर होऊन. त्यानंतर धर्माधिकारी घटनेकडे 20-25 वर्ष पुन्हा काम केलेलं आहे आणि संपूर्ण भारत आमचा बघून झालेला आहे. अयोध्येला सह 2-3 वेळा आम्ही जाऊन आलो, परंतु ते नुसतं पादुका होत्या. मग विनायकाला म्हटलं आम्ही तो काढला तर आपण इथं, मग ते म्हटलं असं असं जायचं, चला काय एकंदरीत ते सगळी चांगली आहे, कुठल्याही गोष्टीचं काय कमी नाही आहे. आणि पारगाव त्यांच्या जोडीला आहे त्यामुळं, आणि ते आमच्या शेजारी त्यामुळं धन्यवाद. काका गाणं म्हणा की, गाणं एक म्हणा की, गाणं बरं राहते ना. तर असं या आपल्या बुद्धीला गंध करू नये ही माझी इच्छा असते. त्यामुळे मी सतत काहीतरी करत असते. आता ही माझ्या मूळचा पिंड म्हणजे मी जो व्यवसाय केला किंवा जो शिकले त्याच्याशी एकदम भिन्न आहे. म्हणजे माझी मूळ प्रकृती एकदम वेगळी आहे आणि मी शिक्षण वेगळं केलं. तर शिक्षणाचा उपयोग मला करता येईल तेवढा माझ्या प्रपंचासाठी मी केला, परंतु माझी जी प्रकृती मूळ आहे तर त्याचा उपयोग मी आता माझ्या स्वतःच्या ह्याच्या आपल्या एका आत्म्याच्या प्रगतीसाठी म्हणूया आपण, त्याच्यासाठी करतेय. आणि म्हणून मी कीर्तन शिकतेय अजूनही. आता हे 6वं वर्ष आहे माझं. तर बघूया, भगवंताचा आशीर्वाद असावा आणि तुमच्या सदिच्छांची आवश्यकता आहे. हॅलो, माझं नाव मंगल शिवाजी निकम. मी नागेवाडीला राहणारी पण राहते विट्यात. आम्ही 2-3 वर्षापूर्वी विट्यात येऊन राहिलो. पहिलं मुंबईला. जे शिंदे, राहणार इस्लामपूर, तालुका वाळवा, खाडा घेते. शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे श्री साई आणि संजयरावांचं नाव घेते. आम्ही अनुजाची आई. वा वा वा. आणि माझं गाव आहे वडगाव. आणि खरं तर मी या ट्रिपला इतकी खुश झाले ना, मलाच काही आनंद करतात पोहोचते. माझ्या वहिनीने मला सहकार्य केले, त्यांनी मला सांगितलं, त्यामुळे मी आले. आणि माझ्या जाऊबाईंना सतत ते फिरायला मिळत नाही म्हणून त्यांना मी सध्या घेऊन आलेले आहे. आणि खरंच मला सर्वांचं काय काय करणार तुम्ही? ओखाणा घेणार काय? ओखाणा घेणार. माईक जवळ. सांगली जिल्ह्यात कोटेमगाव तालुक्यात कुची माझं माहेर. सांगली जिल्ह्यात कोटेमगाव तालुक्यात कुची माझं माहेर. गावात होती माडी, माडीवर राहते साडी, साडीला लावते साडीला लावते चाप, नामदेव माझा बाप. दारात होती जाई, शांताबाई माझी आई. पाण्याला जाते कोवळण, सखूबाई माझी मावळण. गावात होती नाव, रावसाहेब माझा भाऊ. बाळासाहेब पाटलांचं नाव घेते. आज अयोध्येला सगळे खास आले यांच्यासाठी. नमस्कार, माझे नाव संपतराव एकनाथ हजारे. मी राहणार बोंबाळे, तालुका खटाव, जिल्हा सातारा. मी PhD मध्ये सर्व्हिस केली 30 वर्ष. 18ला रिटायर झालोय. आता ही पहिलीच ट्रिप आहे माझी. माझे संघ, माझे गुरु, माझी गुरु माऊली सगळे संघ आहेत. बाबुराव महाराज माझे गुरु आहेत. मी त्यांच्या संगतीनं आले. मी उखाणा घेतोय. वडाच्या झाडाला
दागिनीचा वेढा, उज्ज्वलाच्या हातात सोन्याचा तुरा. माझं नाव उज्ज्वला संपतराव हजारे. माझं गाव कोंबाळे, मुक्काम पोस्ट कोंबाळे, तालुका खटाव, जिल्हा सातारा. पण अजून मी मुंबईमध्ये असते. आरोग्य सेविका म्हणून महानगरपालिकेमध्ये अजून सर्व्हिसला आहे. 3-4 वर्ष आहेत. तुम्ही उखाडा घ्या. लावत होते हळदी कुंकू, त्यात सापडला मोती. संपतराव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. वा वा वा, सुंदर. मी वायफाय जोडलंय की तुम्हाला? नमस्कार मंडळी. मोबाईल नाही सुरू आहे. हॅलो, नमस्कार मंडळी. ऐका ऐका. माझं नाव दिलीप प्रभाकर वाळिंबे. मी कोल्हापूरमध्ये मंगळवार पेठेत राहतो. मी FSCB मध्ये डेप्युटी मॅनेजर म्हणून 2022 मध्ये रिटायर झालेला आहे. माझी घरी अगदी माझ्या 2 मुले आहेत आणि VSK पर्यटनतर्फे माझी 3री ट्रिप आहे. त्यामध्ये भरपूर आनंदाने मौज मजा असते हे मी अनुभवलेलं आहे. आणि तशा बऱ्याच मला फिरायची आवड आहे. त्यामध्ये परदेश वगैरे आम्ही फिरतो. पण VSK पर्यटनतर्फे आपलं जे आपलेपणा वाटतो तो इतर याच्यापेक्षाही वेगळाच आहे. अनुभव वेगळा असतो. म्हणून आता आम्ही माझ्या बहिणीला पण त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. ते पण माझ्याबरोबर आलेले आहे. थोडक्यात माझी 38 वर्ष मी सर्व्हिस करून मी रिटायर झालेला आहे. त्यामुळे 2 मुले आहेत. छोटी मुलगीचं लग्न झालेलं आहे. ती IT मध्ये आहे. माझ्या जावई चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि धाकटी मुलगी आता सध्या तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण करून आता ती वर्क फ्रॉम होम नोकरी करते. हॅलो, नमस्कार. मी सौ अपर्णा दिलीप वाळिंबे, राहणार कोल्हापूर. मला फिरायची पण खूप आवड आहे आणि दरवर्षी फिरायला जातो. मागच्या वर्षी युरोप ट्रिप झाली आहे. आता नुकतंच श्रीलंकेला जाऊन आलोय आणि सरांबरोबर 3री ट्रिप आहे. खूप छान वाटतंय. आणि मी LIC एजंट आहे आणि मी एक उखाणा घेते. ताजमहाल बनवायला कामगार होते कुशल, दिलीप रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. नमस्कार, माझं नाव दिलीप कुलकर्णी. मी युको बँकेमध्ये 39 वर्ष सर्व्हिस केली आणि मी रिटायर झालो. VS पर्यटनतर्फे मी 2री ट्रिप एन्जॉय करतोय आणि त्यांचं आयोजन खूप छान असतं आणि त्यांचं सर्वच म्हणजे आपल्या घरच्यासारखंच वाटतं आणि ते खूप चांगलं नियोजन करतात. तुम्ही सादर काय करणार आहे? उखाडा घ्या की. ऐका ऐका. मी अमृता दिलीप कुलकर्णी. VSK पर्यटनतर्फे आमची 2री ट्रिप आहे. विनायक कुलकर्णी साहेबांचं मला खूप कौतुक करावंसं वाटतं. कारण सकाळी उठल्यापासून ते जे एंगेज असतात आणि त्यांनी रिटायर झाल्यानंतर एकदम स्वतःला एंगेज ठेवून वयस्कर लोकांची खूप सेवा किंवा असं पर्यटन वगैरे खूप काही करत असतात. जणू काही ते ज्येष्ठांचा आधारवडच आहेत. आणि मी बँक ऑफ इंडियामध्ये सर्व्हिसला होते. मी 2019 साली VRS घेतली आणि मला करमणूक करून गेला आणि करमणूक करायला खूप आवडते. फिरायला पण खूप आवडते. मी नाव घेते ना. पुणे सुगूर एक्सप्रेस मध्ये लागलं जळगाव. जळगावची आहे प्रसिद्ध सोना आणि केळी. VSK पर्यटन दिलीपरावांचं नाव घेते. VSK पर्यटन तर्फे चित्रकूट पांदेवडी. सरस्वती पाटील कौरवकर त्यांच्या मुलाचं मेडिकल शॉप आहे. ते आपण त्यांच्या मैत्रिणीसाठी खास अंबुबाईंच्यासाठी आपल्याबरोबर सहलीला आलेत. आणि विशेष म्हणजे कौरवात राहून ह्यांनी 4 धाम यात्रा केली. टाळ्या वाजवा. 4 धाम यात्रा करणं एवढं सोपं नाही. आहे तर समाधान ऍडजस्टमेंट. तुम्हाला काय बोला? नाव बरं राहू दे. गाणं म्हणा बरं. नंतर गाणं नंतर. हॅलो, माझं नाव सरस्वती आनंदराव
संजयराव पाटील, राहणार कौल, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. आणि मग आम्ही त्यांना दोघींना, त्या आणि त्यांची मैत्रीण दोघीला घेऊन आलोय. फार तर कोल्हापूरच्या बाहेर त्यांचं फारसं फिरणं झालेलं नाही, कधीतरी वारीच्या निमित्तानं किंवा असं बाहेर गेलं असतील, पण त्यांची ही पहिलीच एवढी मोठी सहल आहे. पण त्या दोघी आनंदी आहेत, कोऑपरेटिव्ह आहेत, कुठेही तक्रार नाही, मिळेल तिथे खातात, मिळेल तिथे बसतात, अगदी आहे त्यात खूप समाधानी आहे. तर अक्षरशः खेडेगावातल्या लोकांचं हेच असतं की त्यांना काय फारशा अपेक्षा नसतात, आहेत त्याचे लोक खूप समाधान असतात आणि त्यांच्याकडनं खूप घेण्यासारखं असतं, आपल्याला ते फक्त माहीत नसतं. तर त्याप्रमाणे ते आलेले आहेत. अंबुबाई पाटील यांचं नाव. सर, अमर पारगावकर हे माझ्या बरोबर 2018 सालापासून मी रिटायर झालो त्यापासून ते आम्ही एकत्र काम करतोय. आणि ते माझ्याबद्दल माझ्याशी कसे म्हणजे आमच्या कार्यात आले हे सांगतीलच, पण सगळ्या बाबतीत म्हणजे कुठला गुण नाही असं नाही, सर्व गुण संपन्न अशी व्यक्ती आहे. आणि सगळ्यांना आपलंसं करून घ्यायची कला त्यांच्याकडून शिकावी, कुठल्या कधी ते मागं नाही आहे. तर असा एक मनुष्य म्हणजे असं एक व्यक्ती मला मिळाली, त्यामुळे मी माझ्या आयुष्यातली सगळी पुढची वाटचाली यशस्वीरित्या करू शकतो. आणि त्यांचं सहकार्य आहे, माझे ते खास सहकार्य आहेत, तर ते आपली ओळख करून देतात. मी अमर रामचंद्र पारगावकर, मूळचा गगनबावडा तालुक्यातील एक छोटस पारगावकरवाडी म्हणून गाव, जिथं पाण्याचं एवढं दुर्भिक्ष होतं की अगदी खाली गडावरून कसं उतरतो किंवा चढतो त्या पद्धतीनं पाणी आणावं लागत होतं. म्हणजे पाण्याचं दुर्भिक्ष इतकं होतं. पण आता आमच्यासारखं पाणी जगात कुठेही नाही. आमच्याच भावकीत जवळजवळ 20-20च्या 8 मोटर आहेत, त्यामुळे पाणीच पाणी असतं, वाहून जायची भीती. त्यानंतर शिक्षणाची सुद्धा दुर्भिक्ष होतं, शाळेची व्यवस्था नव्हती. त्यामुळे मी 4थी पासून ऐकू येते ना, 4थी पासून मी कोल्हापूरला आलो. माझे मामा म्हणजे आजोळ माझं तसं गारगोटी पुष्पनगर, पण मामा आमचे कोल्हापूरला राहिला होते. मग 4थी पासून मी कोल्हापूरला राहायला आलो. प्रायव्हेट हायस्कूलला 10वी पर्यंत शिक्षण झालं आणि त्यानंतर गोखले कॉलेजला मी B.Com पर्यंत माझं शिक्षण झालं आणि M.Com चं 1 वर्ष हे कॉमर्स कॉलेजला झालं. आणि त्यानंतर काही काळ 1992 साली आमच्या परिवार म्हणजे संघ परिवार 36 संस्था एकूण आहेत. RSS तुम्हाला कदाचित सगळ्यांना माहित असेल ते. आज RSS ही मोठी संघटना जगामध्ये आहे. तर त्या संघटनेच्या माध्यमातून सुरुवातीला 1-2 पतसंस्थेमध्ये सुरुवातीला कॅशियर अकाउंटंट आणि काही काळ मी मॅनेजर होतो त्या पतसंस्थेमध्ये आणि बरेच वर्ष पतसंस्थेमध्ये त्या काम केलं. त्यानंतर काही काळ थांबलो. नंतर मी RSSची जनकल्याण समिती म्हणून आहे, सामाजिक संस्था आहे, तर त्या सामाजिक संस्थेमध्ये 2000 सालापासून मी जॉईन झालो. 2002ला जरी तिकडे गेलो असलो तर माझं काम 2000 साली चालू झालं होतं. आणि ह्या जनकल्याण समितीच्या माध्यमातून जवळजवळ 60-70 गावं आम्ही त्या गावामध्ये म्हणजे जिथं दळणवळणाच्या सोयी नाही, आरोग्याच्या काहीच सुविधा नाही, अशा ठिकाणी मोफत आरोग्य रक्षक योजना, मोफत प्रथमोपचार आपण द्यायचा त्यांना प्रयत्न केला. त्यानंतर रुग्ण साहित्य केंद्र, ऍक्सिडेंटमध्ये जे पेशंट ज्यांना चालता येत नाही, तात्पुरतं अपंगत्व येतं, तर अशा लोकांच्यासाठी व्हीलचेअर, कमोड चेअर, त्यानंतर अशा वेगवेगळ्या जे साहित्य त्यांना लागतं ते उपलब्ध करून देणं. आणि मग 2011 साली विनायकराव कुलकर्णी ते रिटायर झाल्यानंतर आमच्या जनकल्याण समितीमध्ये सामील झाले. मी पूर्ण कार्यकर्ता म्हणून काम करत होतो कोल्हापूरला आणि विनायकराव कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा कार्यवाह म्हणून रुजू झाले कामाला. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही दोघांनी प्रवास केला. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं की स्वतःची पदरमोड करून आणि स्वतःची गाडी, अगदी काही ठिकाणी आता धनगरवाडी, वाड्या वस्त्या आहे, ग्रामीण भाग, डांबरी रस्ते नसायचे, पण स्वतःची गाडी ते घेऊन ह्या जवळजवळ 70-80 गावामध्ये त्यांचा प्रवास आमच्या दोघांचा असायचा. आणि निधीच्या बाबतीत सुद्धा राज्यात सगळ्यात मोठा निधी आमचा कोल्हापूरचा असायचा. आणि त्या कोल्हापूरच्या निधीमध्ये
90% वाटा विनायकरावांचा असायचा. म्हणजे साधारणपणे 2 लाख दर वर्षाला ते जमा करायचे आणि हसत खेळत अगदी. आणि त्यांचा लोकसंग्रह एवढा प्रचंड होता. आता हा केवळ स्तुती करण्याचा भाग नाहीये आणि समोर आहेत म्हणून स्तुती करायचं असं नाही, वस्तुस्थिती आहे ती. प्रचंड लोकसंग्रह. आणि काही काही वेळा मला सुद्धा ऑकवर्ड वाटायचं, साहेब ते होणार नाही दीक्षा, तुम्ही थांबा. म्हणजे मला धीर देण्यास सुद्धा त्यांनी काम केलं आणि वेगवेगळ्या, आणि त्यांना काही गोष्टी इतक्या सहज जमतात. पट्ट करून एखाद्याशी नौक्याशी ओळख करणं आणि त्यांना इतकं आपलेसं करणं हे त्यांच्याकडून शिकावं. काही काही वेळा आम्हाला पण ते जमत नाही. आणि प्रचंड असा 2011 ते 2019 भयानक प्रवास केला. आता या कार्याची पोचपावती त्यांना मिळायला पाहिजे होती, पण शेवटी कसं असतं, काही ठिकाणी बॅडलक असते. म्हणजे ते प्रांतावर जायला पाहिजे होते असं आमची सर्वांची इच्छा होती. पण ठीक आहे, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, वेळ येत नसते, जसं नशीब असावं लागतं. पण ते त्या पद्धत हा. पण 2019ला ते थांबले, पण त्यांना चैन पडत होता. नाही म्हटले आता पारगावकर आपण असं करू, आपण आपल्याच संस्था चालू करू. काम तेच आहे, फक्त एक 4-5 संस्था आपल्याच चालू करू. मी म्हटलं सरांना 1-2 वर्ष आपण थांबू आणि मग चालू करू. पण ते 2 वर्ष थांबले नाही, त्यांनी काम सुरुवात केलेली त्या संस्था वगैरे काढून. आणि 2022 पासून परत त्यांच्या इंडिव्हिज्युअल त्यांच्या नावानं आणि त्यांच्या आईंच्या नावानं, वडिलांच्या नावानं ज्या उमाशंकर सेवा केंद्र, उमाशंकर पर्यटन असे 5 संस्था म्हणून, एंटरटेनमेंटची एक संस्था आहे, त्यानंतर होमस्टे म्हणून आहे आणि रुग्ण सेवा केंद्र आहे. फार म्हणजे आज जर सगळीकडे आपण बघितलं, वयोवृद्ध झालेल्या आई वडिलांना बघायला कोण नसतं. आज पैसा भरपूर आहे बऱ्याच ठिकाणी, पण पैसा असून सुद्धा तो पैसा उपयोगाला पडतो. अशा वेळी एक चांगलं काम विनायकरावांनी केलेलं आहे की अशी जवळजवळ आमच्या एरियामध्ये जवळजवळ 50 ते 60 कुटुंब आहेत की ज्यांची मुलं परदेशात असतात किंवा बाहेर गावी नोकरी निमित्ताने गेलेले असतात. तर अशा सगळ्या आजोबा आजींना धीर देणं, आधार देणं, अगदी वेळ असेल तर त्यांच्याजवळ जाऊन बसतात ते. आम्ही सुद्धा असतो, काही जणांना बँकेत घेऊन आम्ही जातो, त्यांचे पैसे वगैरे काढायचे असतात, काही जणांना दवाखान्यात घेऊन जातो, औषधं आणून देतो, त्यांना वेळोवेळी जी माणसं लागतात सोबतीला ते द्यायचा प्रयत्न करतो. हे मोठं काम विनायकरावांचं आहे. अगदी जसं आजोबाजी असतील त्यांना नातू किंवा मुलं बघत असतात घरच्यासारखं, अगदी ते घरच्यासारखं ते सेवा देत असतात. आणि मग त्यांच्या या सगळ्या जे काही उद्योग कार्यक्रम चालू असतो त्याला अगदी मनापासून, म्हणजे त्यांच्या एक कुटुंबातला घटक म्हणूनच त्यांनी सुद्धा मला प्रेम दिलं आणि मी सुद्धा त्यांना प्रेम द्यायचा प्रयत्न करतो. आणि तुमच्या सगळ्यांचं मला म्हणजे आता तर राहणारच आहे सहकार्याचं. प्रत्येक ट्रीपमध्ये जे असे येतात नवीन त्या सगळ्यांचं आम्हाला सहकार्य राहतं, ओळखी राहतात. परत आमचं बोलणं चाललं आणि परत पुढच्या ट्रीपला ते येतं. धन्यवाद. म्हणजे माझा खरतर जीवन प्रवास आहे. माझं बाळपण खूप कष्टात गेलेलं आहे. आमच्या आईनं आम्हाला 7 भावंडांना आमच्या वडिलांच्या माघारी मोठं करून आमच्यावर चांगले संस्कार केले. म्हणजे माझे वडील 2.5 वर्षाचा मी फक्त होतो, हे पाहिलेलं पण मला आठवत नाही. आणि आईचं वय होतं 32. अशा वेळी एका ग्रामीण भागामध्ये एका महिलेनं राहून आपल्या 7 मुलांना कसा वाढवला असेल आणि तिने काय केलं असेल, तर आमच्यावर अतिशय उत्कृष्ट, आणि आम्ही जे आहोत ते आज माझ्या आईच्या संस्कारामुळे आहोत. आणि परमेश्वराची तशी इच्छा आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, मला जे बळ मिळतं ते सगळं तुमच्याकडून मिळतं. म्हणजे तुमच्या लोकांच्याकडून तुमचे जे आशीर्वाद आहेत किंवा तुमच्या ज्या सदिच्छा आहेत, आणि तुम्ही माझ्याबरोबर येत आहे, माझ्यामध्ये मिक्स होत आहे, माझ्यामध्ये समरस होत आहे आणि आमच्याच कुटुंबाचे होऊन जातात सगळे. तर यामुळे मला मिळतं. आणि माझी ओळख अशी करून स्पेशल देण्यापेक्षा माझी 2 पुस्तकं आहेत. मी माझ्या संपूर्ण आयुष्यावर लहानपणापासून आतापर्यंत भोगावती काठी म्हणून, म्हणजे भोगावती काठीखाली माझा जन्म झाला, भोगावती नदीच्या काठी म्हणून त्या पुस्तक लिहिलेलं आहे 350 पानाचं. त्यामध्ये संपूर्ण माझं लहानपणापासून बालपण, माझे सगळे नातेवाईक, मला भेटलेली लोक, आणखीन माझं सामाजिक कार्य आणि माझं रिटायरमेंट नंतरचं आयुष्य, हे सगळं मी त्यात लिहिलेलं आहे. कधी तुम्हाला वाचायचा प्रसंग आला तर तुम्ही वाचू शकता. त्याशिवाय प्रवास वर्णनावर मी एक भोगावती काठी म्हणून पुस्तक लिहिलं आहे. आणि सगळ्यात म्हणजे मला फोटोग्राफीची भयानक आवड आहे, त्यामुळे मी माझं चॅनल, युट्यूब चॅनल काढलेलं आहे, VSK पर्यटन या चॅनलचं नाव आहे. त्या चॅनलवर तुम्हाला 1250 व्हिडिओ आहेत माझे, तुम्ही कधीही बघू शकता. आणि माझ्यावर एक डॉक्युमेंटरी काढलेली आहे. म्हणजे जसं पूर्वीच्या काही तुम्हाला आठवत असेल की पिक्चरमध्ये सुरुवातीला एक हे असायची, काय म्हणायचं, न्यूज किंवा काहीतरी दाखवायचे, त्या एखाद्या माणसाबद्दल विशिष्ट त्याच्या आयुष्यातली फिल्म
अशी एक डॉक्युमेंटरी एका खासगी कंपनीनं म्हणजे चॅनलनं माझ्यावर काढलेल्या 12-20 मिनिटाची, त्याची 12 मिनिटाची मी शॉर्ट करून माझ्या युट्यूबवर टाकलेलं आहे आणि त्यांना त्यांनी नाव दिलेलं आहे मानवतेचा देवदूत, असं त्या डॉक्युमेंटवर त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि बरेच लोकांना माहिती आहे माझं कार्य, पण स्वतः सांगण्यापेक्षा लोक सांगत असतात आणि मला त्यात आनंद मिळतो. आणि हे माझं टॉनिक आहे सगळ्यात म्हणजे मला जो काही मी आजपर्यंत तुमच्यासमोर माझा आता 73 वय पूर्ण आहे, पण मी जो आहे तो तुमच्यामुळे आहे आणि हे टॉनिक मला मिळत असतं आणि त्यासाठी मी काम करतो. हे माझा स्वार्थ याचा आहे की माझं आरोग्य चांगलं राहतं, माझं मानसिक आरोग्य चांगलं राहतं. आणि परवाच आम्ही म्हणजे माझं कसं आहे, काही दिसलं तर नवीन तर त्याचं व्हिडिओ घ्यायचे, शूटिंग घ्यायचे. तर परवा एक 91 वर्षाची आजी रोज त्या फिरायला येतात, म्हणजे मी सकाळी 6:30ला फिरायला जातो, तर पावसाळा असू दे उन्हाळा असू दे त्या रेनकोट घालून येतात. 91 वर्षाची आजी आहेत, त्यांची सून डॉक्टर आहे, मुलगा आर्किटेक्चर आहे. तर त्या रोज फिरायला जातात. मग मी त्यांची ओळख करून घेतली आणि मला आजी तुमच्याबद्दल लिहायचं आहे, लोकांना सांगायचं म्हणून मी त्यांची मुलाखत घ्यायला गेलो. तर त्यांची मी घरात 1 तासाची मुलाखत घेतली आणि मग त्यांच्या मुलांना आणि त्यांनी काय सांगितलं की मी म्हणतो एवढी तुमच्या आई 91 वर्षाच्या एवढ्या कार्यक्षम कशा, अजूनही ह्या वयात काम कशा काय करू शकतात आणि एवढ्या उत्साही कशा. तर त्यांनी मला सांगितलं काय की एक म्हणजे आमच्या घरामध्ये कुठलेही निर्णय आम्ही आमच्या आई घेते. दुसरं म्हणजे आम्ही आमच्या घरात आई राहत नाही, आम्ही आईच्या घरात राहतो. दुसरं म्हणजे माझ्या आईची एवढी तब्येत का चांगली आहे, तर हे सगळे तुम्हाला पण ऐकण्यासारखं आहे की प्रत्येक माणसाला काहीतरी व्यवधान पाहिजे. म्हणजे तुम्ही जगताय आयुष्यात. रिटायर झाल्यानंतर आता मी रिटायर झालो बँकेतून, आता मला काही काम नाही म्हणून लोक आराम करतात, दुपारच्या वेळी झोपा करतात, टीव्ही बघतात, जास्तीत जास्त संध्याकाळच्या वेळी कट्ट्यावर जाऊन गप्पा मारतात राजकारणाच्या, ज्यातून आपल्याला काहीच मिळत नाही, किंवा क्रिकेट अमुक तमुक, आणि ज्याच्यात काहीच फायदा नाही अशा गोष्टीमध्ये लोक वेळ घालवतात. तर त्याच्याऐवजी आपल्याला काहीतरी एक असं आपण छंद किंवा हे लावून घेतलं पाहिजे योगदान की ज्यामध्ये तुमचं मेंदू कायम बिझी राहील. कारण जसं मशीनचे कुठलेही पार्ट जर आपण वापरले नाही तर ते गंजतात, तसं आपलं शरीराचं पण आहे. आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवांना आपण काम दिलं पाहिजे. विशेष ओळख म्हणजे अमर पारगावकर तुमचं राहिलं हनुमान आणि राम जसा आहे ना तसं आमची जोडी आहे. तुमचं होते की तर अमर पारगावकर हे माझ्या बरोबर 2018 सालापासून मी रिटायर झालो त्यापासून ते आम्ही एकत्र काम करतोय. आणि ते माझ्याबद्दल माझ्याशी कसे म्हणजे आमच्या कार्यात आले हे सांगतीलच, पण सगळ्या बाबतीत म्हणजे कुठला गुण नाही असं नाही, सर्व गुण संपन्न अशी व्यक्ती आहे. आणि सगळ्यांना आपलंसं करून घ्यायची कला त्यांच्याकडून शिकावी, कुठल्या कधी ते मागं नाही आहे. तर असा एक मनुष्य म्हणजे असं एक व्यक्ती मला मिळाली, त्यामुळे मी माझ्या आयुष्यातली सगळी पुढची वाटचाली यशस्वीरित्या करू शकतो. आणि त्यांचं सहकार्य आहे, माझे ते खास सहकार्य आहेत, तर ते आपली ओळख करून देतील आणि नंतर मग मी माझी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतो. तुमची द्यायची अगोदर नाही, माझी नको, माझं सगळ्यांना माहिती आहे. ऐकू येते का? नमस्कार, मी अमर रामचंद्र पारगावकर, मूळचा गगनबावडा तालुक्यातील एक छोटस पारगावकरवाडी म्हणून गाव, जिथं पाण्याचं एवढं दुर्भिक्ष होतं की अगदी खाली गडावरून कसं उतरतो किंवा चढतो त्या पद्धतीनं पाणी आणावं लागत होतं. म्हणजे पाण्याचं दुर्भिक्ष इतकं होतं. पण आता आमच्यासारखं पाणी जगात कुठेही नाही. आमच्याच बाबतीत जवळजवळ 20-20च्या 8 मोटर आहे, त्यामुळे पाणीच पाणी असतं, वाहून जायची भीती. त्यानंतर शिक्षणाचं सुद्धा दुर्भिक्ष होतं, शाळेची व्यवस्था नव्हती. त्यामुळे मी 4थी पासून, ऐकू येते ना, 4थी पासून मी कोल्हापूरला आलो. माझे मामा म्हणजे आजोळ माझं तसं गारगोटी पुष्पनगर, पण मामा आमचे कोल्हापूरला राहिलो. मग 4थी पासून मी कोल्हापूरला राहायला आलो. प्रायव्हेट हायस्कूलला 10वी पर्यंत शिक्षण झालं आणि त्यानंतर गोखले कॉलेजला मी BCom पर्यंत माझं शिक्षण झालं आणि MComचं 1 वर्ष हे कॉमर्स कॉलेजला झालं. आणि त्यानंतर काही काळ 1992 साली आमचा परिवार म्हणजे संघ परिवार 36 संस्था एकूण आहेत. RSS तुम्हाला कदाचित सगळ्यांना माहित असेल ते. आज RSS ही मोठी संघटना जगामध्ये आहे. तर त्या संघटनेच्या माध्यमातून सुरुवातीला 1-2 पतसंस्थेमध्ये सुरुवातीला कॅशियर अकाउंटंट आणि काही काळ मी मॅनेजर होतो त्या पतसंस्थेमध्ये.
आणि बरेच वर्ष पतसंस्थेमध्ये त्या काम केलं. त्यानंतर काही काळ थांबलो, म्हणजे पतसंस्था बंद पडल्या. त्यामुळे काही काळ मी गावी गेलो. मग झिरो बजेट सेंद्रिय शेती असा एक थोडा प्रयोग गावाकडे असताना केला. आणि त्या दरम्यान मी बीजेपीचं सुद्धा काम करत होतो. 1986 पासून बीजेपी गगनबावडा तालुक्याचा मी सरचिटणीस, उपाध्यक्ष, अध्यक्ष असं विविध जबाबदाऱ्या. आणि ज्यावेळी आपलं युती शासन आलं त्यावेळी 5 कमिट्यांचा मी अशासकीय सदस्य होतो. त्यामध्ये MSCB होते, तक्रार निवारण, तालुका धान्य वितरण, अशा 5 कमिट्या माझ्याकडे होत्या. त्या माध्यमातून मी बीजेपीचं बरंचसं काम केलं. आणि त्यानंतर मी जिल्ह्याचा कार्यालय प्रमुख बीजेपीचा झालो. 2002 साली मला गुजरात इलेक्शन त्यावेळी लागले होते. त्यावेळी गुजरात इलेक्शनला पक्ष निरीक्षक म्हणून मी गेलो होतो. त्यावेळी स्वतंत्र अशी गाडी आणि एक फ्लॅट दिलेला होता. माझ्याबरोबर एक 15 लोकांची टीम होती आपल्या कोल्हापूरची. आणि तो एक अनुभव सांगण्यासारखा आहे. माझ्याकडं वनवासी भाग जो सेलंबा, सागबारा आणि डेडियापाडा, तर त्या भागामध्ये आम्ही जवळजवळ 15 दिवस पक्ष निरीक्षक म्हणून काम केलं. चांगल्या पद्धतीनं काम केलं. आणि त्यावेळी मोदींच्या सोबत, मोदींची शेवटची सभा जी झाली डेडियापाड्याला, त्यावेळी त्यांच्या सोबत आमचा एक फोटो आहे. म्हणजे आज ते पंतप्रधान आहेत, पण त्यावेळी तो एक अनुभव. त्यावेळी ते CM होते. तर अशा पद्धतीने हा राजकीय प्रवास. पण राजकीय प्रवासात मी काही रमलो नाही, कारण तिथं माझा स्वभाव मॅच होत नव्हता आणि आपल्याला खोटं काही चालत नव्हतं. त्यामुळे राजकीय प्रवास मी थांबवला. त्यानंतर मी RSSची जनकल्याण समिती म्हणून आहे, सामाजिक संस्था आहे. तर त्या सामाजिक संस्थेमध्ये 2000 सालापासून मी जॉईन झालो. 2002ला जरी तिकडे गेलो असलो तर माझं काम 2000 साली चालू झालं होतं. आणि ह्या जनकल्याण समितीच्या माध्यमातून जवळजवळ एक 60-70 गावं आम्ही त्या गावामध्ये, म्हणजे जिथं दळणवळणाच्या सोयी नाही, आरोग्याच्या काहीच सुविधा नाही, अशा ठिकाणी मोफत आरोग्य रक्षक योजना, मोफत प्रथमोपचार आपण द्यायचा त्यांना प्रयत्न केला. त्यानंतर रुग्ण साहित्य केंद्र, ऍक्सिडेंटमध्ये जे पेशंट ज्यांना चालता येत नाही, तात्पुरतं अपंगत्व येतं, तर अशा लोकांच्यासाठी व्हीलचेअर, कमोड चेअर, त्यानंतर अशा वेगवेगळ्या जे साहित्य त्यांना लागतं ते उपलब्ध करून देणं. आणि मग 2011 साली विनायकराव कुलकर्णी ते रिटायर झाल्यानंतर आमच्या जनकल्याण समितीमध्ये सामील झाले. मी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करत होतो कोल्हापूरला. आणि विनायकराव कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा कार्यवाह म्हणून रुजू झाले कामाला. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही दोघांनी प्रवास केला. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं की स्वतःची पदरमोड करून आणि स्वतःची गाडी, अगदी काही ठिकाणी आता धनगरवाडी, वाड्या वस्त्या आहे, ग्रामीण भाग, डांबरी रस्ते नसायचे, पण स्वतःची गाडी ते घेऊन ह्या जवळजवळ 70-80 गावामध्ये त्यांचा प्रवास आमच्या दोघांचा असायचा. आणि निधीच्या बाबतीत सुद्धा राज्यात सगळ्यात मोठा निधी आमचा कोल्हापूरचा असायचा. आणि त्या कोल्हापूरच्या निधीमध्ये 90% वाटा विनायकरावांचा असायचा. म्हणजे साधारणपणे 2 लाख दर वर्षाला ते जमा करायचे आणि हसत खेळत अगदी. आणि त्यांचा लोकसंग्रह एवढा प्रचंड होता. आता हा केवळ स्तुती करण्याचा भाग नाही आहे आणि समोर आहेत म्हणून स्तुती करायचं असं नाही, वस्तुस्थिती आहे ती. प्रचंड लोकसंग्रह. आणि काही काही वेळा मला सुद्धा ऑकवर्ड वाटायचं, साहेब ते होणार नाही, तुम्ही थांबा. म्हणजे मला धीर देण्यास सुद्धा त्यांनी काम केलं. आणि वेगवेगळ्या, आणि त्यांना काही गोष्टी इतक्या सहज जमतात. पट्ट करून एखाद्याशी नौक्याशी ओळख करणं आणि त्यांना इतकं आपलेसं करणं हे त्यांच्याकडून शिकावं. काही काही वेळा आम्हाला पण ते जमत नाही. आणि प्रचंड असा 2011 ते 2019 भयानक प्रवास केला. आता या कार्याची पोचपावती त्यांना मिळायला पाहिजे होती, पण शेवटी कसं असतं, काही ठिकाणी बॅडलक असते. म्हणजे ते प्रांतावर जायला पाहिजे होते असं आमची सर्वांची इच्छा होती. पण ठीक आहे, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, वेळ येत नसते, जसं नशीब असावं लागतं. पण ते त्या पद्धत पण 2019ला ते थांबले. पण त्यांना चैन पडत होता. नाही म्हटले आता पारगावकर आपण असं करू, आपण आपल्याच संस्था चालू करू. काम तेच आहे, फक्त एक 4-5 संस्था आपल्याच चालू करू. मी म्हटलं सरांना 1-2 वर्ष आपण थांबू आणि मग चालू करू. पण ते 2 वर्ष थांबले नाही, त्यांनी काम सुरुवात केलेली त्या संस्था वगैरे काढून. आणि 2022 पासून परत त्यांच्या इंडिव्हिज्युअल, त्यांच्या नावानं आणि त्यांच्या आईंच्या नावानं, वडिलांच्या नावानं ज्या उमाशंकर सेवा केंद्र, उमाशंकर पर्यटन, असे 5 संस्था म्हणून एंटरटेनमेंटची एक संस्था आहे, त्यानंतर
होमस्टे म्हणून आहे आणि रुग्ण सेवा केंद्र आहे. फार म्हणजे आज जर सगळीकडे आपण बघितलं, वयोवृद्ध झालेल्या आई वडिलांना बघायला कोण नसतं. आज पैसा भरपूर आहे बऱ्याच ठिकाणी, पण पैसा असून सुद्धा तो पैसा उपयोगाला पडतो. अशा वेळी एक चांगलं काम विनायकरावांनी केलेलं आहे की अशी जवळजवळ आमच्या एरियामध्ये जवळजवळ 50 ते 60 कुटुंब आहेत की ज्यांची मुलं परदेशात असतात किंवा बाहेर गावी नोकरी निमित्ताने गेलेले असतात. तर अशा सगळ्या आजोबा आजींना धीर देणं, आधार देणं, अगदी वेळ असेल तर त्यांच्याजवळ जाऊन बसतात. ते आम्ही सुद्धा असतो. काही जणांना बँकेत घेऊन आम्ही जातो, त्यांचे पैसे वगैरे काढायचे असतात. काही जणांना दवाखान्यात घेऊन जातो, औषधं आणून देतो. त्यांना वेळोवेळी जी माणसं लागतात सोबतीला ते द्यायचा प्रयत्न करतो. एक मोठं काम विनायकरावांचं आहे. अगदी जसं आजोबाजी असतील त्यांना नातू किंवा मुलं बघत असतात घरच्यासारखं, अगदी ते घरच्यासारखं ते सेवा देत असतात. आणि मग त्यांच्या या सगळ्या जे काही उद्योग कार्यक्रम चालू असतो त्याला अगदी मनापासून म्हणजे त्यांच्या एक कुटुंबातला घटक म्हणूनच त्यांनी सुद्धा मला प्रेम दिलं आणि मी सुद्धा त्यांना प्रेम द्यायचा प्रयत्न करतो. आणि तुमच्या सगळ्यांचं मला म्हणजे आता तर राहणारच आहे सहकार्याचं. प्रत्येक ट्रीपमध्ये जे असे येतात नवीन त्या सगळ्यांचं आम्हाला सहकार्य राहतं, ओळखी राहतात. परत आमचं बोलणं चाललं आणि परत पुढच्या ट्रीपला ते येतं. धन्यवाद. म्हणजे माझा खरतर जीवन प्रवास आहे. माझं बाळपण खूप कष्टात गेलेलं आहे. आमच्या आईनं आम्हाला 7 भावंडांना आमच्या वडिलांच्या माघारी मोठं करून आमच्यावर चांगले संस्कार केले. म्हणजे माझे वडील 2.5 वर्षाचा मी फक्त होतो, हे पाहिलेलं पण मला आठवत नाही. आणि आईचं वय होतं 32. अशा वेळी एका ग्रामीण भागामध्ये एका महिलेनं राहून आपल्या 7 मुलांना कसं वाढवलं असेल आणि तिने काय केलं असेल तर आमच्यावर अतिशय उत्कृष्ट. आणि आम्ही जे आहोत ते आज माझ्या आईच्या संस्कारामुळे आहोत आणि परमेश्वराची तशी इच्छा आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद. मला जे बळ मिळतं ते सगळं तुमच्याकडून मिळतं. म्हणजे तुमच्या लोकांच्याकडून तुमचे जे आशीर्वाद आहेत किंवा तुमच्या ज्या सदिच्छा आहेत आणि तुम्ही माझ्याबरोबर येत आहे, माझ्यामध्ये मिक्स होत आहे, माझ्यामध्ये समरस होत आहे आणि आमच्याच कुटुंबाचे होऊन जातात सगळे. तर यामुळे मला मिळतं. आणि माझी ओळख अशी करून स्पेशल देण्यापेक्षा माझी 2 पुस्तकं आहेत. मी माझ्या संपूर्ण आयुष्यावर लहानपणापासून आतापर्यंत भोगावती काठी म्हणून म्हणजे भोगावती काठीखाली माझा जन्म झाला, भोगावती नदीच्या काठी म्हणून त्या पुस्तक लिहिलेलं आहे 350 पानाचं. त्यामध्ये संपूर्ण माझं लहानपणापासून बालपण, माझे सगळे नातेवाईक, मला भेटलेली लोक, आणखीन माझं सामाजिक कार्य आणि माझं रिटायरमेंट नंतरचं आयुष्य हे सगळं मी त्यात लिहिलेलं आहे. कधी तुम्हाला वाचायचा प्रसंग आला तर तुम्ही वाचू शकता. त्याच्या प्रवास वर्णनावर मी एक भोगावती काठी म्हणून पुस्तक लिहिलं आहे. आणि सगळ्यात म्हणजे मला फोटोग्राफीची भयानक आवड आहे, त्यामुळे मी माझं चॅनल युट्यूब चॅनल काढलेलं आहे VSK पर्यटन या चॅनलचं नाव आहे. त्या चॅनलवर तुम्हाला 1250 व्हिडिओ आहेत माझे, तुम्ही कधीही बघू शकता. आणि माझ्यावर एक डॉक्युमेंटरी काढलेली आहे. म्हणजे जसं पूर्वीच्या काही तुम्हाला आठवत असेल की पिक्चरमध्ये सुरुवातीला एक हे असायची काय म्हणायचं न्यूज किंवा काहीतरी दाखवायचे, त्या एखाद्या माणसाबद्दल विशिष्ट त्याच्या आयुष्यातली फिल्म दाखवत असत. तर तशी एक डॉक्युमेंटरी एका खासगी कंपनीनं म्हणजे चॅनलनं माझ्यावर काढलेल्या 12-20 मिनिटाची, त्याची 12 मिनिटाची मी शॉर्ट करून माझ्या युट्यूबवर टाकलेलं आहे. आणि त्यांना त्यांनी नाव दिलेलं आहे मानवतेचा देवदूत, असं त्या डॉक्युमेंटरीवर त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि बरेच लोकांना माहिती आहे माझं कार्य, पण स्वतः सांगण्यापेक्षा लोक सांगत असतात आणि मला त्यात आनंद मिळतो. आणि हे माझं टॉनिक आहे सगळ्यात म्हणजे. मला जो काही मी आजपर्यंत तुमच्यासमोर माझा आता 73 वय पूर्ण आहे, पण मी जो आहे तो तुमच्यामुळे आहे. आणि हे टॉनिक मला मिळत असतं आणि त्यासाठी मी काम करतो.